नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे ओनली मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, ज्या लोकांची भगवान शिवशंकर श्रद्धा आहे, जे भगवान भोलेनाथांना मानते, त्यांनी प्रत्येक सोमवारी ही कथा नक्की ऐकावी. मित्रांनो, सोमवारची ही कहाणी ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख, सर्व समस्या दूर होतात. मित्रांनो, अशा घरामध्ये जिथे सोमवारची कहाणी ऐकली जाते, तिथे कोणत्याही प्रकारचे दुःख शिल्लक राहत नाही. सुख संपत्तीने ते घर भरून जातं. त्या घरामध्ये पैशाची तंगी कधीही राहत नाही. सुख समाधानाने वैभवाने ते घर नेहमी फुललेले असतं. चला तर मित्रांनो, ऐकूया ही सोमवारची कहाणी. आटपाट नावाचं एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाचा एक शिष्य होता. हा शिष्य दररोज तळ्यावर जाई, स्नान करी, भगवान भोलेनाथाची पूजा करी आणि वाटेमध्ये वेळूचं एक बेट होतं. हा शिष्य परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा आवाज येई. तो वळून मागे पाही, पण मागे कुणीच नसे. तो भिवून जाई आणि या भीतीपोटीच हा शिष्य वाळत चालला होता. तेव्हा एक दिवस गुरुजींनी त्याला विचारलं. तेव्हा शिष्यानी या मी येऊ गोष्टीबद्दल गुरुजींना सांगितलं. तेव्हा गुरुजी त्याला धीर देत म्हणाले, भिवू नकोस, मागे काही पाहू नकोस, खुशाल त्याला ये असं म्हण, तुझ्या मागून त्याला येऊ दे. शिष्य नेहमीप्रमाणे स्नान करण्यास गेला. पूजा करून परत येऊ लागला. तेव्हा मी येऊ असा आवाज त्याला आला. हा आवाज येताच त्याने उत्तर दिले, हो ये, माझ्यासोबत ये. तो घरी आला. गुरुजींनी पाहिलं, त्याच्या मागोमाग एक मुलगी येत होती. ही मुलगी खूप गुणी आणि सुलक्षणी त्यांना वाटली, सुंदर वाटली. त्यांनी त्या दोघांचं विवाह करून दिला आणि त्यांना राहण्यासाठी एक घर सुद्धा दिलं. त्यानंतर श्रावणी सोमवार आला. हा शिष्य त्याच्या बायकोला म्हणाला, माझी वाट पाहत उपाशी राहू नकोस. असं म्हणून तो उठला आणि भगवान भोलेनाथाच्या पूजेसाठी गेला. इकडे त्याच्या बायकोने थोडीशी त्याची वाट पाहिली. स्वयंपाक करून ती जेवायला बसली. तिने एक घास खाल्ला, तेवढ्यात पती आला. आपल्या पुढचं ताट पलंगाखाली सरकवून तिने हात धुतला आणि दार उघडलं. पण ती घरात आले, नित्यनेम करू लागले. दुसऱ्या सोमवारी सुद्धा असंच झालं. असं 4ही सोमवारी झालेलं आहे. शेवटच्या सोमवारी मात्र नवल घडलं. रात्रीची वेळ होती. ते दोघे जण पलंगावर गेले. त्यांना पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कसला? त्याने विचारले. ताटी भरल्या रत्नाचा. अगं, ही रकमी कुठून आणली? ती मनादी खूप घाबरली. तिने सांगितलं, माझ्या माहेरच्यांनी दिलं. माहेर? तुझं माहेर कुठं आहे? माझं माहेर वेळूच्या पेटी आहे. मग मला तिथं घेऊन चल. दोघेही निघाले. ती मनामध्ये भगवान भोलेनाथाची प्रार्थना करू लागली. हे भोलेनाथा, मला अर्धा गटकेचा का होईना पण माहेर दे. चालत चालत पुढे वेळूच्या बेटाजवळ आली. त्या ठिकाणी पाहतात तर काय एक मोठा वाडा होता. अनेक लोक होते. कोणी म्हणत होतं माझा मेहुणा आला, कोणी म्हणत होतं माझा जावई आला, कोणी माझी नणंद आली, तर कोणी मध्ये माझी बहीण आली. अनेक दासी तिथे काम करत होत्या. शिपाई पहार देत होते. त्या सर्वांनी या दोघांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. भोजनाचा ताट केला. जेवण झाली आणि सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन ही जोडी पुन्हा आपल्या घराकडे परतू लागली. अर्ध्या वाटेत येताच त्या शिष्याला आपल्या हार एका खुंटीवरती राहिल्याची आठवण झाली. दोघेही परत गेली. परत जाऊन पाहतात तर काय आश्चर्य, ना वाडा होता, ना शिपाई होतं ते फक्त वेळूचं बेट. व तिने विचारलं, अगं, इथलं घर काय झालं? पत्नी म्हणाली, जसं आलं तसं गेलं. आपलं जर अभय असेल तर आपल्याला सांगते. 4ही सोमवारी आपली हाक ऐकताच जेवताना ताट तशीच पलंगाखाली सरकून दिली. ती ताट रत्नानी भरली, सोन्याची झाली.
ती मला देवाने दिली. आपण विचारू लागलं तेव्हा मी घाबरले आणि माहेरची म्हणून सांगितलं. भोलेनाथाची त्या महादेवाची प्रार्थना केली. अर्ध घटनेचं माहेर मागितलं. त्यांनीच तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. देव भक्ताच्या हाकेला धावला. मित्रांनो, ही कथा याच ठिकाणी संपते. मित्रांनो, हा शिवशंकर भोलेनाथ जसा या जोडीला पावला तसाच तो तुम्हा आम्हाला पाहू. ही साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण होईल. नमस्कार.